श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे. स्वामींना तुम्हाला आज काय सूचित करायचे आहे ते. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओमध्ये 2 चित्रे दिलेली आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा. जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे, हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला दोन्हीही चित्र आवडत असेल तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते. तर स्वामी भक्तांनो, आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा काय संदेश आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, मला माहिती आहे कधीकधी तुला माझे नियोजन आवडत नाही. काही वेळेस तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी ह्या घडत असतात. पण बाळा, तुम्हाला सध्याला तुमच्या डोळ्यासमोर जे दिसत आहे तेवढेच तुम्ही पाहत असता. पण मी तुमच्या पूर्ण जीवनाचा विचार करूनच गोष्टी घडवत असतो. आता सध्याच्या काळात तुम्हाला ते कळणार नाही, कारण खऱ्याला प्रथम खूप त्रासातून जावे लागते, तडपावे लागते. पण पुढे जाऊन खऱ्याला जे मौल्यवान भेटते, ज्याची तुम्ही अपेक्षासुद्धा केलेली नसते, एवढे सुंदर मी तुमच्यासाठी योजलेले आहे. तेव्हाच बाळा, तुम्हाला माझ्या योजनेचे महत्त्व कळणार. पण बाळा, सध्या कितीही वाईट परिस्थिती असू दे, तू धीर सोडू नकोस. अडून राहा तुझ्या खरेपणाशी. स्वतःला नेहमी सकारात्मक विचार देऊन बळ देत राहा. आणि तुझे रक्षण करण्यासाठी मी नेहमी तुझ्या सोबतच आहे. बाळा, ज्याप्रमाणे पाण्याच्या काठाला उभारून नुसता पाणी पाहत राहून पोहायला येत नाही ना, अगदी त्याचप्रमाणे नुसता काळजी करत बसून, विचार करत बसून काहीच उपयोग नाही. तुझे जे स्वप्न आहे, तुझे जे ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी तुला प्रथम प्रयत्न हे करावेच लागणार आहेत. नुसता मोठी मोठी स्वप्ने पाहून, मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून, कल्पना रंगवून काहीच साध्य होणार नाही. तुझ्या त्या भविष्याबद्दलच्या कल्पनांना सत्यात उतरवण्यासाठी कर्म हे तुला करावेच लागणार आहेत. बाळा, तुम्हाला मी 2 हात, 2 पाय, 2 डोळे, चांगले धनदाकड शरीर दिलेले आहे. त्याचा उपयोग फक्त आराम करण्यासाठी नाही, तर कर्म करण्यासाठी आहे. जी व्यक्ती कर्म न करता नुसता बसून असते, ती जिवंतपणी एक मृत शरीरासमान असते. जो नेहमी कर्म करत राहतो तो खरा जिवंत प्राणी असतो. बाळा, मी नेहमी प्रामाणिक कर्म करणाऱ्यांच्या पाठीशी असतो. त्यांचे सुरक्षा कवच बनत असतो. म्हणून तुम्ही माझी बाळा आहात. चांगले कर्म करत राहा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. भिवू नकोस, मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे.
पण बाळा, तुझे कर्म मात्र तू प्रामाणिक आणि नित्यनियमाने करत राहा. बाळा, मी आज तुला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नीट लक्षात ठेव आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कर. बाळा, तू जर माझ्या मताशी सहमत असशील तर स्वामी माऊली असे लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते आता पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, मला माहिती आहे की तू तुझ्या परिवाराच्या आणि तुझ्या मुलाबाळांच्या भविष्याबद्दल खूप चिंता करत आहेस. ही चांगली गोष्ट आहे, पण बाळा, नुसता चिंता काळजी करून काही होणार आहे का? नाही ना. काळजी बरोबरच प्रयत्न देखील तुला करावेच लागणार आहेत. तू जर मेहनत केलास तरच तुझ्या परिवारातील लोक सुखाने आनंदाने राहतील. त्यात तुला देखील खूप समाधान आणि शांती मिळेल. बाळा, काहीही कर्म न करता नुसता कोपऱ्यात बसून फक्त विचार करून काहीही होत नसते. वेळ ही निसटून चाललेली आहे आणि गेलेली वेळ ही परत आणता येत नाही. कितीही पश्चाताप केला तरी गेलेली वेळ ही परत येत नसते. बाळा, एक एक क्षणाला तुमचे आयुष्य कमी होत चाललेले आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या. सकारात्मक विचार करा. चांगले कर्म करत राहा. बाळा, तुझा जन्म जरी एका गरीब घरात झालेला असला तरी यात तुझी चूक नाही. पण जर का तुझा शेवट तसाच गरिबीतच झाला तर यात मात्र फक्त आणि फक्त तुझीच चूक आहे. बाळा, नशीब बदलायला किंवा आयुष्यात मोठे बनण्यासाठी फक्त पैसाच असावा लागतो असे नाही. खरे तर काहीतरी मोठे बनण्यासाठी हवी असते ती तुमची जिद्द, तुमची चिकाटी, ध्येयाला गाठण्यासाठीची तुमची मेहनत. या गोष्टीवरच तुम्ही तुमच्या नशिबालाही बदलू शकता. बाळा, स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या सांगण्यावर विश्वास ठेव. तू जर मी जे काही तुला समजावतो, सांगतो यावर विश्वास ठेवून तसे वागलास तर तुझे कल्याण हे नक्कीच होणार. बाळा, तू मला तुझे गुरुपद दिलेले आहेस. गुरु हा आपल्या शिष्याला कधी चुकीचा मार्ग दाखवत नसतो. गुरु शिष्याला नेहमी शिष्यांच्या भल्याचेच मार्गदर्शन करत असतो. जो प्रामाणिक शिष्य असतो, ज्याचा आपल्या गुरूंवर डोळे झाकून विश्वास असतो, तो त्याचे गुरु जे त्याला करायला सांगतात ते तो करत असतो. कारण त्याला माहिती असते की माझे गुरु माझ्याच भल्यासाठी मला सांगत आहेत. त्यामुळे बाळा, माझ्यावर कधीच अविश्वास दाखवू नकोस. बाळा, मी तुला या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींकडे तू नीट लक्ष दे आणि तुझा माझ्यावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या
स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.